पाहताय एबीपी माझा। मुलुंडमधील मेट्रोचा स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर आता प्रशासनाला जाग आली आहे। मुलुंड येथे झालेल्या दुर्घटनेनंतर एमएमआरडीएनं सखोल तपास करण्यासाठी एक विशेष पथक तयार केलंय। हे पथक संपूर्ण कासारवडवली ते वडाळापर्यंत असलेल्या मेट्रो 4 मार्गिकेची सखोल तपासणी करेल। पथकाचं नेतृत्व एमएमआरडीएचे संचालक बसवराज एम हे करणार आहेत। त्यांच्यासोबत अभिजित भिशीकर आणि मधुकर खरात हे अधिकारी डेप्युटी टीम लीडर म्हणून काम करणार आहेत। त्यांच्यासोबत या पथकात प्रोजेक्ट डायरेक्टर, सेफ्टी हेड, डेप्युटी सेफ्टी हेड, मेट्रो लाईन 9 आणि 5 चे सेफ्टी हेड, सेफ्टी इंजिनियर असे 10 ते 12 अधिकारी असतील। अक्षय भाटकर आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। अक्षय, एक पथक तर स्थापन करण्यात आलेलं आहे आणि संपूर्ण मार्गिकेची ते तपासणी करणार आहेत। नेमक्या कोणकोणत्या मुद्द्यांचा, कोणकोणत्या घटकांचा यामध्ये तपास केला जाणार आहे आणि याचा फायदा काय होईल? प्रज्ञा, आजपासूनच या पथकाने काम सुरू केलेलं आहे आणि त्यांच्या आदेशांमध्येच हे लिहिलेलं आहे की आजपासून पुढच्या 3 ते 4 दिवस किंवा जोपर्यंत संपूर्ण मेट्रो 4 मार्गिकेची तपासणी पूर्ण होत नाही तोपर्यंत हे पथक काम करणार आहे, चौकशी करणार, तपासणी करणार आणि या सखोल चौकशीमध्ये प्रत्येक गोष्टीचा बारकाईने अभ्यास केला जाणार, साईट व्हिजिट केल्या जाणार आणि आता देखील त्यांचं काम सुरू झालेलं आहे। कासारवडवलीपासून हे काम सुरू झालेलं आहे आणि हे पथक आता देखील मेट्रो 4 मार्गिकेची तपासणी करत इन्स्पेक्शन करत आहे। यामध्ये कालप्रमाणे जो अपघात झाला असे अनेक वेगवेगळ्या ठिकाणी बांधकाम अजूनही अपूर्ण आहे। त्या ठिकाणी अपूर्ण असलेल्या बांधकामाच्या इथे कोणत्या धोकादायक वस्तू आहेत का किंवा धोकादायक स्लॅब आहेत का, एखाद्या स्लॅबचे पॅरापीट हे धोकादायक आहेत का किंवा जे बांधकाम साहित्य वापरलं जातं ते धोकादायक आहे का, हे सगळं बघितलं जाणार आहे। ज्या ठिकाणी नियमात न बसता अशी काही कामं केली गेलेली आहेत का हे देखील तपासलं जाणार आहे। नियमांचं उल्लंघन करून काही कामं केलीत का हे तपासलं जाणार आहे किंवा सुरक्षितता धोक्यात येईल, पब्लिक सेफ्टी धोक्यात येईल अशा प्रकारे काही कामं आहेत का हे तपासलं जाईल आणि याचा संपूर्ण अभ्यास करून जागी तात्काळ उपाययोजना करण्यात येतील किंवा तात्काळ कारवाई करण्यात येईल अशा प्रकारचे आदेश या पथकाला देण्यात आलेले आहेत आणि त्याचनुसार हे पथक पुढचे 3 ते 4 दिवस इंटेन्सिव्ह सेफ्टी इन्स्पेक्शन करणार आहे, ज्यातून संपूर्ण मेट्रो 4 मार्गिकेचा जो अर्धवट पार्ट आहे किंवा जो पूर्ण झालेला भाग आहे त्या ठिकाणी देखील इन्स्पेक्शन करून पुढच्या भविष्यामध्ये कालसारखी घटना पुन्हा होऊ नये यासाठी उपाययोजना केल्या जातील। त्याचा रिपोर्ट देखील डिटेल हा तयार केला जाणार आहे, व्हिडिओ रेकॉर्डिंग केलं जाणार आहे संपूर्ण इन्स्पेक्शनचं आणि त्याद्वारे येणाऱ्या काळामध्ये कारवाई देखील करण्यात येईल आणि ताबडतोब उपाययोजना देखील करण्याचे आदेश या पथकाला देण्यात आलेले आहेत। अक्षय, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। आणि